मजा बघा मजा बघा. हा ना लपून बसला भोपळा ना. तुम्हाला कालच्या व्हिडिओत बघा दाखवला ना भोपळा. शेरू आपला जाम मस्तीखोर आहे. शेरू केळ कापायचे ना. कापायचे ते काढून टाकले ना. ते कापून टाकायचे. पाणी घालायला पाहिजे उसाला. नाही फुलं म्हटलं चाललं ते काही सगळं बघायचं. पानं चांगली आलं आता ना. पानं पण वेळी वापरून नाही चांगली पानं येतात. त्या संत्र्याला पण तसंच झालं. पाणी पाण्याने सगळं खत पण सगळं व्यवस्थित दिसलं लागलं. नाही पण ते सगळं सॉवरिंग करतं ना पाणी घालतं ना. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आज वार आहे शनिवार. म्हणजे शनिवारीच हा व्हिडिओ मी शूट करते आणि आजच हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत कदाचित येईल. 1 मिनटं यांची मजा बघा. मजा बघा मजा बघा. हा ना लपून बसलाय तो बघा. आणि हा बघा वाघ्या येतोय. खेळ चालू आहे त्यांचा. खेळ बघा बघा. मध्येच मी तुम्हाला थांबवलं त्याच्याबद्दल माफी मागते. पण हे बघा तुम्ही. वाघ्याना बाहेर खेळायला गेला होता. हा इथेच गुटमवतो सकाळपासून. त्याला जायचंच नाही. आम्हाला इतकं हैराण केलं नाही शेरूनी. हैराण म्हणजे सारखा मागे 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 नुसता त्याचं चालू असतं. चिपकून नुसतं अंगाला आणि अंगाला. ही अशी त्यांची धमाल मस्ती चालू असते. कधी कधी ते इतकं सगळं म्हणजे चांगलं असतं ना बघण्यासारखं. आता बघा असं लपून बसलेला. या अशा गोष्टी पण कधी कधी असतात. बाबू कुठे गेला वाघ्या? ये बेटा ये. दमला वाघ्या दमला. त्यांचं ना पाणी भरून ठेवलं वाघ्या शिरूचं. म्हणजे त्यांनी वाघ्याला जसं बघितलं ना तसं तो असा चोरासारखा गपचूप शिकारी कसा तसा असा लपून बसला. म्हटलं असा काय करतो. आता माझं लक्ष मग वाघ्याकडे गेलं की तो आला असं. तर असं बघा असतं ह्यांचं. तर मध्येच तुम्हाला थांबवलं. काय म्हणत होती मी. हां म्हणजे आजच शनिवारीच हा व्हिडिओ शूट करते आणि शनिवारीच तुमच्यापर्यंत पोचेल. काल ना माझी तब्येत ठीक नव्हती. म्हणजे थोडंसं मला म्हणजे बरं नव्हतं वाटत. त्याच्यामुळे काल मी डॉक्टरकडे जाऊन आलेली आहे. मी काल काही शूटिंग केलं नाही. काल असा आराम केला होता. आणि काल आपल्याकडे पाहुणे पण आले होते. म्हणजे कुणालच्या बाबांची मानलेली बहीण जे यूट्यूबच्या माध्यमातून आपली ओळख झाली होती. आणि जेव्हा पण त्या गावी येतात ना इथे त्यावेळेस त्या आम्हाला भेटायला येतात. तर काल आल्या होत्या त्या. तर थोडीशा क्लिप आहे ना मी काढलेल्या आहेत. त्या पण तुमच्याशी शेअर करते. तर काल ना त्या आल्या होत्या आणि त्यावेळेस आम्ही ती केळे वगैरे बघा आपली होती ना बागेतली ती काढली होती. म्हणजे थोडंफार त्यांना दिलं आपल्या बागेत जे काय आहे ते सगळं भरून. पण ते शूटिंग बिटिंग काय केलं नाही मी. कारण म्हटलं केळं आता ते काढताना म्हटलं घाई गडबड पण थोडीशी होती. आणि आता केळं ती आता काढलेली आहे ना ती तोडायची आता. 1 मिनिट मला चप्पल घालायला पाहिजे. आता पायाला ना खडे टोचले का इतकं पाय दुखतो ना. आता कुणालच्या वातावरणात बागेत आहेत ते. आणि केळं तोडायचा विचार चालू आहे. आज कुणाला सुट्टी आहे त्याच्यामुळे जरा रिलॅक्समध्ये. हां भोपळा ना. तुम्हाला कालच्या व्हिडिओत बघा दाखवला ना भोपळा. आणि मध्ये 1 दिवसाचा गॅप गेलेला आहे. हां आणि बघा झाला आहे भोपळा तयार म्हणजे ते पराळीकरण केलेलं ना तुम्हाला दाखवलं बघा. सक्सेस झालेलं आहे. तर अशा पद्धतीने
हे केवढं फळ झालं, आता हे तयार होईल. जिथे ज्यांच्याकडे कधी कोणाकडे फळ होत नाही म्हणून धार असेल ना, त्याने असं परागीकरण हा, म्हणजे कधी कधी कशा एक वेली असतील ना की तरी पण होत नाही ना असं. नाही, कधी कधी होत नाही, पाखरं नसतात ना, होत नाही. मग ते असं परागीकरण केलं ना की ते होणार. आम्ही जास्त करून असं हातानेच करतो, पाखरांची वाट बघतच नाही ना. नाही, कधी काय होतं मग की ते ह्याला भोपल्याला हे लागतं ना जास्त. आता हे झाकून ठेवतोय कारण त्या मास्क्या मास्का विस्क्या असतात ना, त्या म्हणजे टोचा मारला का ते खराब होईल ना, म्हणून झाकून ठेवतोय. असं काय दाखवता तेच काढलं झालं ना, आता ते काढून घेऊ. हे काढतो ना, मध्येच कापून टाकतो ना. आणि ही बघा, ही केळ ना काढली, तोडली ना काल, ते आता म्हणजे काढली केळ, ते तोडायचं आता. तिकडनं वरती वरती उचलून काढा. आता वर उचल, तेल तुटेल, वर उचल, वर उचल, हे वर उचल. तेल नाही येऊ. आला 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 आला. अडकलं की तुम्ही अडकलं नाही, ते सुटली नाही. पुढे सुटायला पाहिजे. पानांची वेल थोडी झाली, त्याच्यामुळे तिलाच ते बघते, तिलाच पकडून ठेवायला. मस्त पसरले वेल पानांच्या वेळेसाठीच वर येते ना, लावली ते छान झालं. ती वेलची तर लयच भारी झाली. ती पानं बाहेर गेलं तर ती कापायला पाहिजे. आता गुरं आली ना सगळे फेकून जातील, मान उंच असतील तर. हलवा झाली ना कटिंग. हे टाकू तिकडं समोरच्या इथं, कुठे तिकडं समोर समोर पण गुरं येणार आहे. मग इथं ठेवूया एक साईडला. लांब फेकून द्यायची तिकडे. आम जरा राहू दे. तुम्ही त्या गुरं खातात हे. हा, खातात, खाऊ दे. मध्ये आले ना की त्यांना खायलाच देऊया. मग तिकडून लांब फेकायचं, ते खाणार, जरा खायचं. पाहुणे आता इथेच राहू दे. म्हणजे आली ना गुरं जेव्हा मग टाकूया. मग त्याला खाया प्यायला भेटत नाही, काय करते बिचारी. म्हणजे ओलं खातात, सुकलेलं खात नाही ना. ते काय असेल ते, ही चुकी पानं पण खातात आता ते. बिचाऱ्यांना खायला नाही मिळत, काय करते. खाणं वांदे झालं ना. भावेच गेला तो काय शाळेमध्ये. तर कुणालचे काका आहेत ना, ते आता गेले बाईकवरनं, स्कूटीवरनं असं. तर ते तोडलेलं केळ आहे ना, म्हणजे गुरं तुम्हाला सांगते ना, आता इतकी जिकडे तिकडे झालेले आहेत ना, खूप गुरं आता येतात. त्यांना खायला प्यायला मिळत नाही. आता हे रान बघा जळलं ना आपलं, जळून घेऊन त्याच्यामुळे खाण्यापिण्याचे त्यांचे इतके वांदे झालेले आहेत ना, इतकी गुरं असतात बापरे. आम्हाला असं लक्ष ठेवावं लागतं. आपले वाघ्या शेरू आहेत म्हणून चिंता नाही, कारण त्यांचं लक्ष असतं दोघांचं. आता ही जी कापलेली केळ आहे ना, ते आम्ही आता फेकत नाही आहे, कारण दुपारी ती लोक ओली आहे, ती आवडीने खाणार ती लोक. ही पानं वगैरे आहेत ना केळीची हिरवी वगैरे, तशी म्हणजे खायला येतात आड्याच्या इथनं आपल्या इथे असं. पण आता हे आहे ठेवलंय ते ना, तो एक काम करतो, तुकडे करून नाही ना ठेवून देवा आपण. ते आले का त्यांना खायला घालू, असं म्हणजे फेकत नाही आम्ही, त्यांच्यासाठी ठेवतो. बिचारी आम्हाला असं वाईट वाटतं, पण करणार काय आपण. आणि लक्ष अशासाठी ठेवावं लागतं. आता ही बघा, ही केळे वगैरे लावलेले आणि हिरवं दिसलं ना तर ते आतमध्ये शिरायला बघतात ते, असं सगळं आहे. पण हे जो वणवा लागला ना तिथपासून त्यांची आता खूप हालत खराब झालेली आहे. वणवा नसता लागला ना, मग त्यांना कसं खाणं पिणं असतं ना, ते इथं आपल्या रानामध्ये असतं, मग ते जाऊन असे खातात ते. आता त्यांच्या खाण्यापिण्याचे खूप असे वांदे झालेत. हो, आता ह्या वेळेला लवकरच आहेत ना. आता मार्च चालू आहे, मार्च एप्रिल म्हणजे मेच्या एंडिंगला ही गुरं अशी म्हणजे खाण्यासाठी शोधाशोध त्यांची सुरू होते. पण ह्या टायमाला लवकर, कारण वणवा लागला, सगळं जळून गेलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांचे खाण्यापिण्याचे असे वांदे झालेले आहेत. असं सगळं असतं. हा, मस्ती करतात ना म्हणून रे असं. तो दुसरा पण आला, तो बघ शेरू पण आला. पिशवी हवे, आपण जातोय आता बाहेर रानात. ह्या दोघांना चैन नाही अजिबात, वाघ्या शेरूला. नुसतं शेरू तर ती दोरी खेचायची. शेरू आपला जाम मस्तीखोर आहे. म्हणून त्याला दम द्यावा लागतो, इतका तो खोड्या करणार आहे ना. खूप आगाव आहे, खूप आगाव आहे शेरू. अरे ती पिशवी हवे, ती मी जाते ना रानामध्ये आणि मी पटकन जाऊन येते. बाबा लाकडं थोडा जातोय, मी शेण घेऊन येते जमा करून. पिशव्या सगळ्या उन्हाने तिकडे ठेवल्या होत्या, शेणाच्या सगळ्या फाटून गेल्या उन्हाने. ऊन इतकं कडाक्याचं पडतं ना, प्लास्टिकचं काय राहत नाही. मग मी गहूची गाडीमध्ये घेते आता. तापाय हाडाने टाकायचं ना, ओलं पाहिजे ना शेण. भेटलं ना
हां डायरेक्ट टाकून दे, हे जे असतात ना हां ते आता कालचे होते सरळ डायरेक्ट कापडाच्या घरात टाकत जा. हां. तर शेण आहे ना थोडंसं ओलं पाहिजे. आपली चाफ्याची झाडं मी 2-3 दिवस झाली खोलून ठेवलं, तिला काही खत पाणी केलेलं नाही. त्याच्यामुळे मी चालले, ते लाकडं तोडतील आणि मी पटकन शेण जमा करीन. म्हणजे एकदम सुकं शेण नको आहे, थोडंसं ओलं पाहिजे म्हणून. ओलं आहे हे बघा, हे असं पडलेलं तर आहे ना, ते जमा करते सगळं. ए चंगू मगू तिकडे जा बाबासोबत. चला थोडं थोडं जमा करते पिशवीमध्ये. काय काय लाकडं आहे इथे चांगली, काय काय लाकडं चांगली आहेत, हाताला चुलीला लावायला होतील. ए बाजूला का दोघांनी. ना ते हां त्याच्यामुळे हे बघ कसं पेचलं, हे बघ हां. चुकलं, हे बघ झाड खाली पडलंय का आपोआप, झाड आपोआप खाली पडलंय. हां आणि जळलंय पण ना, ते बघा वणवा लागलेलं ना, ते बघा झाड कसं जळलंय. ते करंदी आहे ती. हे बघ कुणालचे काका आले. बावेशला सोडायला गेले ना मगाशी. झाले ना काढून. कशाला तोडून, घरी जाऊन हे करूया आपण. एवढी काढली ना आता, हे आता एवढी काढली. आता हे आम्ही नेतो आणि हे पिशवी पण भरली शेणाची, इथंच भरली सगळी. जास्त काही लांब जायला नाही लागलं, इथल्या भरपूर भेटला. कुठलं. हां चला नेऊया ना आता. एका फेरीमध्ये येतील का. हे बघा चंटे बंटे दमले आणि बसले इथे येऊन. मी आता एक फेरी मारली, आता परत एक फेरी मारते. कुणाच्या बाहेर तिथे. दमलत बेटू, दमलत दमलत. जा घरी जा, जा घरी जा, जा मी आली. जा नको माझ्या मागे येऊ. हा तर चला. मागे ऊन बघा कसं दिसतंय ते, म्हणजे असं क्लिअर दिसत नाहीये फोनमध्ये. छान असं कोवळं ऊन आलेलं आहे आणि बरं वाटते. वातावरण इतकं सुंदर आहे ना आज. आता आम्ही इतकं काम करून आलो ना, म्हणजे आम्हाला असं थकल्यासारखं वाटलंच नाही. अंगातनं घाम पण नाही निघाला आमच्या. पाऊस पडलाय. हां वातावरण थोडंसं चेंज आम्हाला वाटतंय असं. आता दुपारी माहीत पडेल गरमी कशी होते काय नाही, पण आता अजूनपर्यंत तरी थंड वातावरण आहे, छान वाटतं. आता वाजलेत किती, 9 वाजलेत. म्हणजे सगळं काम होता 9 वाजलेले आहेत. पाणी आलं होतं ते पण, म्हणजे टँकरचं पाणी आलं ते पण पटापट आम्ही भरून घेतलं. आता भाग्या शेरू यांचं खाणं काढून ठेवलं आहे, कुणाला मिक्स करून देतो त्यांना. म्हणजे घरी आल्यानंतर मग अशी भरपूर अशी कामं करून झालेले आहेत आणि आता सगळ्यांना लागले भूक. कुणालच्या बाबांना चूल पेटवत आहेत आणि आता मी म्हणजे आमच्या तिघांसाठी नाश्ता, ह्या दोघांचा तर झालेलं आहे, नाश्ता बनवते पटकन आणि मग ह्याच्या पुढे मग सगळी बाकीची घरातली जी कामं आहेत ना ती होतील. म्हणजे दुपारचं जेवण वगैरे जे काय आहे ते नंतरला असं. तर नाश्त्यामध्ये आज मी आहे ना पटकन आता धिरडी बनवते आणि झटपट तुमच्याशी रेसिपी शेअर करते. एक 3-4 पिठं घालून बघा बनवते. वारा बघ सुटलाय ना, हे बघा मस्त असा वारा सुटलाय. चला जाऊया, सगळ्यांना भूक लागले. मी पटापट सगळं रेडी करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर इथे पाऊण वाटी रवा, पाऊण वाटी तांदळाचं पीठ, पाव वाटी चण्याचं पीठ आणि कोळीत पीठ असं ते पण पाव वाटी घेतलेलं आहे. नंतर त्यात आलं लसूण मिरची याची पेस्ट टाकलेली आहे. भरपूर असे तीळ, मीठ टाकलं चवीप्रमाणे, कोथिंबीर, कांदा आणि टोमॅटो. आणि अजून पण जर का कोणत्या भाज्या आपल्याला आवडत असतील तर ते आपण ह्याच्या म्हणजे टाकू शकतो ह्याच्यामध्ये. पण मी फक्त कांदा आणि टोमॅटोचाच वापर केलेला आहे. आणि त्याच्यानंतर इथे थोडं पाणी घालून हे सगळं मिश्रण आहे ना तयार करून घ्यायचं. आणि थोडंसं जरा पातळ ठेवायचं मिश्रण, कारण रवा असतो ना तो बघा भिजल्यानंतर फुलतो. म्हणजे एक 10 मिनटं आपल्याला हे जे मिश्रण आहे ते मिक्स करून झाल्यानंतर ठेवून म्हणजे झाकून ठेवायचं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला धिरडी करून घ्यायची. तर इथे बघा गरजेप्रमाणे मी पाणी घातलेलं आहे. चांगलं असं मिक्स करून घेतलं, हातानेच मिक्स केलं म्हणजे पटापट सगळं होऊन जातं. चमच्याने की नाही थोडंसं जरा वेळ जातो. छान मिक्स करून झाल्यानंतर एक 10 मिनटं झाकून ठेवून द्यायचं. चला आता 10 मिनटानंतर
पीठ बघा छान असं बघा मिळून आलं, म्हणजे म्हणून मी पाणी की नाही थोडंसं जास्त घातलं होतं. आता घट्ट झालं असेल तर थोडंसं पाणी आपण यात ॲड करायचं, पण हे बरोबर आहे. आणि इथे आज मी चुलीवरती करणार आहे. हा आपला बिडाचा तवा बघा ठेवला आहे, जरा गरम होऊ दे. आता थोडंसं तेल आणि हे चांगलं असं मिक्स करून घेते मी. जेव्हा जेव्हा पण आपण टाकणार ना धिरडी तेव्हा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. आणि अशी जरा पसरवायची छान अशी. चवीला एक नंबर लागते हा. आणि पोटभरीचा नाश्ता, भरपूर अशी भूक लागली असेल की असा नाश्ता बनवायचा हेल्दी. आता साईडनी असं तेल सोडायचं, खरपूस भाजून घ्यायचं. आता ही धिरडी की नाही पहिलाच आहे ना, म्हणजे पहिलीच घातलेली, त्याच्यामुळे ही थोडीशी चिपकणार. एकदा का तवा आपला व्यवस्थित झाला की नंतरला मग पटापट मी निघतात मग असं. हे आता मी साईडनी ना छान असं काढून घेतलं. हे बघा तुटली, पहिलीच आहे ना. तर बाकीच्या मात्र छान निघतील. ही बघा तुटलेली अशी दाबून आहे ना जोडली ती आणि ती एकत्र झालेली. आता ही बघा खरपूस असे भाजून झाले. असं कोणतं पण आपण बिड्याच्या तव्यावर करायला गेलं ना की पहिला चिपकतं, पण नंतरला मात्र होतं व्यवस्थित असं. चला आता पटापट ना घालून घेते. छान अशा खरपूस भाजून देते. साईडनी थोडंसं तेल, हे बघा आता हे आता तुटणार नाही बघा. छान असं तवा आपला आता झालाय तयार. आता पटापट होतील. काय नाही येत, लाडला आहे तो दादाचा बघा. वाघ्या बघा जाऊन मांडीवर बसलाय बोका. आणि बघा नाश्ता झालाय आता. आता ह्यांना खायला येते बघा. सगळं आहेत ना अख्ख्याच्या अख्ख्या, तुटलेल्या नाही आहेत. अजून 2-3 बनतील. जा सॉस घेऊन ये जा. बाबाला पण बोलव. चांगलं झालंय. कुणालच्या बाबाने चहासोबत खाल्लंय आणि ते कुणालनी सॉस घेतलेला आहे. चहा संपला का? 4 आहे ना, पण नुसतं खाल्लं ना चांगलं झालंय का? छान झालं. तर अधनमधनं हा नाश्ता ना आमच्याकडे असतो. धिरडीचा प्रकार असतो. जेव्हा भरपूर अशी भूक लागते त्यावेळेस मग हेच बनवते मी. खायचं छान आहे, पौष्टिक आहे. पौष्टिक हेल्दी. आणि बाहेर बघा ऊन कसं, वारा छान आहे पण आज ना, आज अजिबात गरम होत नाही आम्हाला. बोला आता 10 वाजलेत तरी पण काय माहित नाही कसं वातावरण बदले. छान आहे वातावरण. आमचे चंटू बंटू बघ खाऊन पिऊन झालेत म्हणून तर शांत आहेत, नाहीतर शेरूने येवा सगळ्यांना डोक्यावर घेतलं. असं झोपलाय बघा कसा शेरू. तर एक गोष्ट मला आता आठवली, म्हणजे कालचा जो व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेला आहे, कुणाल जेव्हा भाडं घेऊन गेले होते ना कांदल गावामध्ये, आणि बऱ्याचशा अशा ताईंच्या कमेंट्स आलेल्या आहेत. त्यांना भरपूर असा हा व्हिडिओ आवडला आहे. तो म्हणजे त्यांचं कुलदेव जे आहे ते त्यांना बघायला मिळालेलं आहे, त्याच्यामुळे त्यावर जाम खुश आहेत. त्याच्यामुळे मला पण असा आनंद झालाय. खूप म्हणजे खूप सुंदर. म्हणजे मला पण तिथे मी गेलो ना, वेगळाच अनुभव आला की असं वाटलं की तू पण असावं तिथे. देवाचं कार्य जे आपल्याला आपल्या नशिबी नसतं, केव्हा केव्हा नशिबी काय लाभ भेटतं बोलतात ना, नशिबाने भेटलं ते. असं पूजा आरती आपल्याला एवढं भेटत नाही. मी बोलली ते कालच्या व्हिडिओमध्ये तेच. आता ह्याच्या पुढे पण कुणालचे बाबा समजा असं कधी भाडं घेऊन गेले आणि छान असं असेल ना, तर त्यांना मी सांगेन की तुम्ही थोडंसं कॅप्चर करा आणि मग आपण शेअर करू. काय होतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कालच्या व्हिडिओमध्येच तुम्हाला सांगितलं की त्यांना फोनचं असं काही समजत नाही अजून. म्हणजे आता पण मी माझं जे आहे ना ते सगळं मीच करते, मॅनेज करते. कुणाला वेळ नसतो, तो त्याच्या ऑफिसच्या कामामध्ये बिझी असतो. तर त्यांना सांगतो तुम्ही पण थोडंसं शिकून घ्या असं, म्हणजे अधेमध्ये मला पण उपयोगी पडेल. आणि असं कुठे बाहेर गेलं ना की छान छान असं ते बघतात ना, मग ते पण ते कॅप्चर करून तुमच्याशी पण मला शेअर करता येईल. मी तर अशी जास्त घराबाहेर पडू शकत नाही, घरातलं बघा कामाचा व्याप असतो त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर चला माझा आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवड असेल जरूर लाईक करा, शेअर करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.